आज मी तुम्हाला जे बोलणार आहे ना, त्यामुळे तुम्ही खरंच खूप जास्त अस्वस्थ होणार आहात. आपल्याच पुण्याच्या उर्वी कांचनमध्ये एक घटना घडली. 30 वर्षाच्या दीप्ती चौधरी हिने सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली. आपल्या राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपालीताई चाकणकर यांनी जेव्हा तिच्या माहेरच्यांना भेट दिली तेव्हा त्यांना समजलं की ते तिला हुंड्यासाठी, पैशासाठी खूप जास्त तिचा छळ करत होते, तिचा अपमान करत होते. एवढंच नाही तर तिच्या गर्भामध्ये मुलगी होती म्हणून तिला अबॉर्शन सुद्धा करायला लावलेलं त्यांनी. मला एक गोष्ट खरंच समजत नाही. आपण मुली लहानपणापासून एवढं स्ट्रगल करतो, शिक्षण घेतो, ठीक आहे, एवढा आपण स्वाभिमानाने जगतो, पण परत ज्यावेळेस आपलं लग्न होतं त्यावेळेस हा आपला स्वाभिमान जातो कुठे? नाही, मला मान्य आहे आपण आई वडिलांच्या स्वाभिमानासाठी, त्यांच्या इज्जतीसाठी सासरी जाऊन सगळ्या गोष्टी सहन करतो, कोणाला काही बोलत नाही, पण मला वाटतं स्वतःच्या जीवापेक्षा जास्त महत्वाचं काहीच नाहीये आपल्यासाठी. आणि आपले पॅरेंट्स, आई वडील जे आहेत ते सासरी पाठवताना मुली सगळं सांभाळून ने, मुलाकडच्या सगळ्यांचं काळजी घे, कुणाला काही बोलू नको, सगळं सहन करून जा, हे सांगण्याऐवजी अन्यायाविरुद्ध का लढायला शिकवत नाहीत? मला फक्त एवढंच सांगायचं आहे की आज एक मुलगी हरली पण बाकीच्या मुलींनी नक्कीच जिंकाय. आज तुम्ही जर या अन्यायाविरुद्ध नाही लढला ना तर हाच अन्याय तुम्हाला नक्कीच गिळून टाकेल. या व्हिडिओला लाईक केलं नाही तरी चालेल, पण हा व्हिडिओ प्रत्येक मुलीपर्यंत आणि त्यांच्या आई वडिलांपर्यंत नक्की पोहोचवा. कदाचित एखाद्या तरी मुलीचा जीव वाचेल.